हेडलाईन्स नंतर आता राजकीय प्रतिक्रिया पाहूयात बाईट कट टू कट मधून। साखर सम्राटांनी थक हमी मिळवली तर काही साखर सम्राट भाजपमध्ये गेले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती आरोप। मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती, कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतोय आणि वाचतोय की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली। आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय, ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधी कधी पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकतं, कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही। त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही। शेतकरी खड्ड्यात गेलाय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती भार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल। झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे, पण अशी ही कपात बैठकीत साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे। अशा वेळी कपातीमध्ये 3 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला। पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे, म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय, अशी या सरकारची धारणा झालेली आहे। साखर सम्राटाप्रमाणे शेतकरीही भाजपमध्ये आल्यावरच कर्जमाफी करणार का, उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल। रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार। तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतंय का, की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू? ही अत्यंत संतापजनक बाब आहे। मी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ही नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली पाहिजे। आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस, गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे। आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का, तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका। केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही, पथक येणार कधी, पंचनामे करणार कधी, ठाकरेंकडून सवाल उपस्थित। असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे। आता हे जे काय थोतांड आहे, केंद्राचं पथक माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही। केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे। कर्जमाफी झालीच पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये तातडीनं द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आपलेचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी या संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत। गद्दार गद्दारच असतात, त्यांच्यावरती मी बोलणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला। त्यांना मी उपमुख्यमंत्री गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही, पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात होते। मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही। गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही। मुख्यमंत्री असताना त्यांनी किती जणांचे अश्रू पुसलेत, टीका करण्यापेक्षा स्वतः काय केलं पाहावं, एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर।
त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला. दिले कुठे? त्यातले काही शेतकरी जे होते जवळपास 20 लाख शेतकरी कर्जमाफीतले, त्यांची कर्जमाफी आम्ही केली. 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले. त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे. लाडक्या बहिणींना 6 महिन्याचे हप्ते एकत्र द्या, उद्धव ठाकरेंच्या नव्या मागणीनं सरकारची अडचण. बघा, आता तुम्ही विषय काढलाच आहात, तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते, तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या. शेतकऱ्यांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्कम घेतली जाणार नाही, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंची माहिती. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठलीही बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही, कुठले वसुलीचे पत्र पाठवणार नाही. त्याचबरोबर हे जे तुम्ही जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही, शेतकऱ्यांना कुठलेही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही. एसटी भाडेवाढ झालेली नाही, मोठे रूट असतील तर 10% अतिरिक्त चार्ज हा लावला जातो, प्रताप सरनाईक यांची माहिती. काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये वगैरे मोठे रूट असतात, त्या रूटवर 10% अतिरिक्त चार्ज हा लावला जातो आणि त्यामुळे हे 15 दिवसासाठी ती फक्त अतिरिक्त चार्ज तो असतो. त्यामुळे ही गेल्या अनेक वर्षापासूनची एस टीची ती परंपरा आहे. त्यामुळे ते भाडेवाढ वगैरे त्याला काही असं म्हणता येणार. एसटी महामंडळ दरवाढ दिवाळी आधी 10% नेहमी होते, आत्ताची परिस्थिती पाहता एसटी दरवाढ रद्द झालेली आहे, एकनाथ शिंदेंची माहिती. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट पाहता आणि बळीराजाच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये, आमच्या लाडक्या बहिणी भावांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आपण त्यांना मदतीचा हात देण्याचा सगळीकडून प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये जरी एस टीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरीसुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे 10% जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी. संजय राऊत म्हणजे बिळात लपणारा उंदीर, पाकिट घेऊन राऊत लिखाण करायचे, नरेश म्हस्के यांची राऊतांवरती टीका. संजय राऊत आणि शिवसेना याचा संबंध कधी आला? जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला ना त्यावेळी आणि त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत सामनाचा पगार चालू झाला नव्हता तोपर्यंत हा माणूस इतरांची पाकिटं घेऊन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या विरोधात लिखाण करणारा हा बिळात लपणारा उंदीर आहे. भिवंडीत मराठीमधून प्रतिक्रिया देण्यास अबू आझमींची टाळाटाळ, मराठी आणि हिंदीमध्ये फरक काय? मी मराठी बोलू शकतो पण मराठीची आवश्यकता काय? अबू आझमींचा सवाल. क्यों मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ. क्यों मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ. अबू आझमी डोक्यावरती पडले असून चर्चेमध्ये येण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात, मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे. मला स्वतः ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात. तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष, कोण विचारत नाही. चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते. त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याऐवजी ईद मेळावा घ्यावा, उद्धव ठाकरेंना मुस्लिम वोट बँक महत्वाची, प्रतापराव जाधव यांची टीका. आमचा जो मेळावा आहे तो बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा मेळावा आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब घेत आलेले आहेत आणि याही मेळाव्यामध्ये ते हिंदुत्ववादी विचाराचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकाला त्या ठिकाणी देतील.
पण मला वाटते संजय राऊत आणि उबाटा गटाने त्यांचा जो दसरा मेळावा आहे तो ईदच्या दिवशी घेतला पाहिजेत. ओवेसीला त्या ठिकाणी बोलावलं पाहिजेत आणि जे राहुल गांधीला त्यांनी वेळ पडली तर बोलावली पाहिजेत. कारण की आता त्यांचं संपूर्ण लक्ष मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून मुस्लिम मतावर केंद्रित झालेलं आहे आणि त्यांनाच खुश ठेवण्यासाठी प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा तशी जाणीव ते त्यांना करून देतात. ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक गाठीभेटीबद्दल मला माहिती नाही, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. असं आहे, शिवसेनेचा जो मेळावा असतो तो दसऱ्याला असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हा गुढीपाडव्याला असतो आणि सन्माननीय राजसाहेबांचं शिवतीर्थावर भाषण हे गुढीपाडव्यालाच होतं, इतर वेळी नाही. दसरा मेळाव्याचं बिल मी तुम्हाला पाठवतो, तो घेऊन जा आणि मला आणून द्या, उद्धव ठाकरेंची टीका. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. मोदी शहांनी तिसरा चोर बाजार काढलाय, शिवसेना स्थापन केली आहे तर मग जन्माचे दाखले द्या, संजय राऊतांचं आव्हान. आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांचं शिवतीर्थावर. आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, तर हा तुमचा प्रश्न, हा तुमचा प्रश्न. चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढला आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या. मोदी शहा राजकारणातून गेले की हे गांडूळ जातील, संजय राऊतांची राज्य सरकारवरती टीका. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणतात पक्ष म्हणतात, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जाते तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. फडणवीसांनी नेत्यांना आवर घालावा, रोहित पवार यांचं गोपीचंद पडळकर यांना उद्देशून वक्तव्य. असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे. कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतः लागून घेत असाल तर त्याला मनातच खोटे असं आपल्याला म्हणावं लागेल. मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो, तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती, तुम्ही त्यांचे कान धरले होते, तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही. स्पष्टपणे महाराष्ट्राच्या तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे. वीर सावरकरांना आधी भारतरत्न द्या, हेडगेवारांना तुम्ही देणारच आहात, राऊतांचा भाजपला टोला. हेगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात, ही तुमची तयारी सुरू आहे. पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ, त्या मागणीचं काय, आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही. जर हेगडेवाराने हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे. नाही तर आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता. आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी 75च्या वयाची मर्यादा ठेवली होती, निवृत्त व्हायला पाहिजे. मोहनराव भागवतांनी त्याच्याखाली लाल रेष मारली, हे सत्य. आज
75 वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करतायत. हेडगेवारांना सर्वोच्च सन्मान दिल्यास स्वतःच हेडगेवारांच्या कार्यामुळे हिंदुत्वाचा पाया रचला. नवनाथ बन यांचा राऊतांना टोला. वंदनीय पहिले सरसंघचालक हेडगेवारजी यांचं कार्य मोठं आहे. त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्ववादी संघटना बांधली आणि देशातल्या हिंदूंना जागं करण्याचं काम केलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचाराने आजपर्यंत संघाची 100 वर्षापर्यंत वाटचाल सुरू आहे. हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने एक भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याचा विचार होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू. विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावरती मेसेज फिरला. एकही हिंदू मुलगी सोडू नका असा यामध्ये उल्लेख. विरारच्या कॉलेजमधील संदेश हा लव्ह जिहादचा कट असल्याचा गंभीर आरोप भाजपचे अशोक शेळके यांनी केला. या सायबाज म्हणून एक मुलगा आहे, त्याचे चार्ट माझ्या हातात आहेत आणि एवढे जास्त खूप जास्त हे चार्ट आहेत. त्या चार्टमध्ये त्यांनी हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तर वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज विवा कॉलेजमध्ये. त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालतंय आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे. आयोजकांना, सर्व आयोजकांना वसई तालुक्यातल्या विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावा. विरारमधील घटनेला राजकीय रंग दिला जातोय, हितेंद्र ठाकूर यांचे आरोप. पहिली गोष्ट, तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही. आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे, ते मिळून गरबा करतायत. आणि दुसरा विषय, का 4थ्या फ्लोअरवर लॅब असं काहीतरी तुम्ही मगाशी बोलले, 4थ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक. मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये, म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब, तिकडे कॅमेरे, कॉलेजमध्ये कॅमेरे, हे सगळं आहे. या ज्या गाढवानी आरोप केलेत त्या गाढवानी येऊन पहिला कॉलेज बघावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदार महेंद्र दळवी यांना विचारणा. तटकरे यांच्यावरती पालकमंत्रीबाबत दळवींनी केलेलं आहे वक्तव्य. आम्ही उदय सामंतांवर बोललोय तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही आला तर त्यांची गाठ भेट झाली नाही, ते 5 दौऱ्यामध्ये होते. काल माझी त्यांची एका गोष्टीवर चर्चा झाली. मी बोलून मला वयाची आढावा बैठक ही देणं काळाची गरज आहे. त्यामुळे दान देण्यात जातं, आमच्या झोलीत जर नाही मिळालं तर काही ठीक नाही असं मी सबुरी सल्ला देखील दिला. त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कानावरती गेलं आणि मी त्यांनी मला सांगितलं की महेंद्रजी तुम्ही असं बोललात, बोल खरं आहे की जनतेची खंत तुमच्यासमोर मांडली, तर आम्ही आशावादी आहोत. आज आमच्यामुळे तुम्ही मंत्री असाल. प्रांजल खेवलकर यांनी कुठलंही ड्रग्ज सेवन केलेलं नाही किंवा बाळगलेलं नाही. एकनाथ खडसे यांचं जावयावरील आरोपांवरती स्पष्टीकरण. प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि आता जामीन मिळून ते बाहेर आलेले आहेत. अशा वेळेस पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करण्यात आलेला आणि या चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद आहे की प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही किंवा त्यांनी बाळगलेलं नाही. निवडणुकीआधी सांगितल्याप्रमाणे सरकारनं कर्जमाफी करावी. पंजाबच्या धर्तीवरती 50,000 हेक्टरी मदत द्यावी. ओमराजे निंबाळकरांची मागणी. या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे. ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू, कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती. ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू. ती कर्जमाफी या सरकारनं करावी. आतापर्यंत 60% पीक पाहणी झाली. ऑनलाईन शक्य नसल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन
100% पीक पाहणी करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. ई पीक पाहणी ही कंपल्सरी राज्याला करावी लागते. आम्ही 60% पर्यंत पोहोचलो. 100% पीक पाहणी करावं लागतं. ती ऑनलाईनच आहे, पण यावर्षी थोडा ऑनलाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही आमच्या ग्राम महसूल अधिकारी घरोघरी जाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्याची पीक पाहणी करणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही पीक पाहणी पूर्ण होणार आहे.